नमस्कार मित्रांनो. आज तारीख आहे 13 डिसेंबर आणि आता वेळ झालेली आहे सकाळचे 9:30 आणि आता आपण आपले ट्रेड पंच करणार आहोत. इथे सुरुवातीलाच एक डाऊनफॉल आलेला आहे. सो आपण आपले शॉर्टिंग साईडचा ट्रेड रेडी ठेवत आहोत. सो कॅन्डल क्लोजिंगलाच मी नॉर्मली ट्रेड टाकणार आहे. जास्त वेळ वाट नाही बघणार क्लोजिंग नंतर पुन्हा कुठे कोणत्या डायरेक्शनला जाते वगैरे ते. सो लेट्स सी. 30 सेकंड्स अजूनही बाकी आहेत कॅन्डल क्लोज होण्यासाठी. माझे ज्या स्ट्राईक प्राइस मध्ये ट्रेड घ्यायचे आहे ते स्ट्राईक प्राइस देखील रेडी ठेवलेले आहेत आणि ते ऑर्डर विंडो देखील ओपन ठेवलेली आहे. काही सेकंड्स मध्येच मी माझे ट्रेड पंच करणार आहे आणि देन आपण बघूया आपले स्टॉप लॉस वगैरे कसे सेट करतोय ते. ठीक आहे. सो इथे मी माझी ऑर्डर पंच केलेली आहे आणि इथे क्वांटिटी देखील मी माझी पंच केलेली आहे. ऑल राईट. ऑर्डर आपली कितीला लागलेली आहे? 198.8. सो मी इथे क्विकली स्टॉप लॉस लावतो. माझा सगळ्यात प्रथम आपला स्टॉप लॉस लावायचा, बाकी सगळ्या गोष्टी नंतर. ठीक आहे. सिस्टम मध्ये स्टॉप लॉस लावायचा आहे. सो 198,208,218.8 इथे 218.6 स्टॉप लॉस सेट झालेला आहे आपला. एकदा रिफ्रेश करूया आता आणि चेक करूया एक्झॅक्टली क्लोजिंग कुठे झालेली होती आणि आपली एंट्री त्याच्या जवळपास आहे की काही स्लिपेजेस जास्त झालेले आहेत ते. ओके. कॅन्डलची क्लोजिंग झालेली होती 197.8 ला आणि आपली 198 म्हणजे जवळपास ₹1 आपण ह्यावेळेस पॉझिटिव्ह म्हणजे चांगल्या साईडने एंटर केलेला आहे. सो एक ऍडव्हान्टेज आहे तो आपल्याला. आता आपण आपली क्विकली मार्किंग करून घेऊया. शॉर्ट पोझिशन अँड ओव्हर हिअर. आता जेव्हा आपली ऍडव्हान्स पोझिशन असते ना, म्हणजे वरच्या डायरेक्शनला झालेली असते एंट्री, त्यावेळेस आपण हीच फॉलो करणार आहोत क्लोजिंग प्राइस. सो 197.85 ते 20 पॉईंटच्या जवळ ऑलमोस्ट आलेलं आहे. ठीक आहे. सेट करतो तरी पण. स्टॉप लॉस आपला होईल इथे 217.85 अँड देन इथे प्रॉफिट जर का 40 मायनस केले तो 157.85. राईट. आणि इथे 20 पॉईंट्स पण मी क्विकली प्लॉट करतो. सो आपले 20 पॉईंट्स होतील 177.85. राईट. इथे ऑलमोस्ट आपला फर्स्ट टार्गेट हिट व्हायला आलेला आहे. फर्स्ट टार्गेट हिट झाला तर आपण इमिडिएटली ट्रेल करणार आहोत. बहुतेक हिट केलाय का? याचा लो आहे 178.1. नाही, अजूनही थोड्यासाठी राहिलेला आहे, बट ऑलमोस्ट आपला हिट केलेला होता. सो मी इथे कॉस्ट टू कॉस्टला मूव्ह करणार आहे 197.8च्या हिशोबाने. 197.8 आणि इथे 197.6. सो मी रेडी आहे. अजूनही फक्त आय थिंक 0.2 ने आपला राहिलेला होता. बघूया, बहुतेक तरी आपलं आय थिंक ते कन्सिडर करू शकतो. 0.2 खूपच नॉमिनल अमाऊंट आहे, बट स्टील इथे क्लिअर ब्रेकडाऊन ह्या कॅन्डलने केलेला नाहीये. एकदम एज वर येऊन रिव्हर्स झालेला आहे. त्यामुळे अजूनही मी ट्रेलिंग स्टॉप लॉस माझा मूव्ह नाही केलेला आहे. मी स्पॉटवर देखील मार्किंग करून ठेवतो. इथे आपण शॉर्ट साईडची पोझिशन घेतलेली आहे ऍट दिस लेवल अँड देन 40 पॉइंट्स ऍज अ स्टॉप लॉस. अँड इथे अगेन मी फर्स्ट इथे फक्त 40 पॉइंट्सच करतोय. देन वी विल सी की करून जर का अजून डाऊन येत असेल तर अजून मुवमेंट आपण करू शकतो. राईट. आपण जवळ आलेला आहे, आपल्या 180 आलेला आहे. 178 177 पर्यंत आला पाहिजे. अजूनही 177 नाही आलेला. येस, आलाय 177.5 खाली ब्रेक केलेला आहे. आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस मूव्ह केलेला आहे. मार्केटमध्ये क्विक डाऊनफॉल येत आहे. डाऊनफॉल येताना मित्रांनो हाच एक ऍडव्हान्टेज असतो की डाऊनफॉल हा खूप क्विकली येतो आणि त्याच्यामुळे आपले कदाचित पहिल्या 10 मिनिटाचं टार्गेट देखील हिट होऊ शकतं. जर का इथे अजून थोडा डाऊनफॉल आला तर मी ते स्पॉटवर एंट्री करतो. ठीक आहे. आणि ह्याला मूव्ह करतो 80 पॉईंट्सचे. ऑलराईट. इथे स्पॉटवर टच नाही झालेला आहे 40 पॉईंट्सला, परंतु ऑप्शन मध्ये
थोडी क्विक मुवमेंट झालेली आहे, थोडा डीके झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे ऍटलीस्ट आपण आपलं ट्रेलिंग स्टॉप लॉस मूव्ह करू शकलेलो आहे. इथे आपण बघू शकतो हेजिंग पोझिशन मध्ये ऑलमोस्ट 700च्या आसपास लॉस दिसत आहे. सो काही हरकत नाही, ते आज फ्रायडे आहे, सो थोडासा आपला हेजिंग कॉस्ट जास्त जाऊ शकते. तरी तरी ओव्हरऑल आपण 3500 पॉझिटिव्ह मध्येच आहोत सध्या. लेट्स सी, आज बुक करण्याची घाई नाही करणार आहे मी इथे इव्हन 50 पॉईंट साठी देखील थोडासा रेडी राहणार आहे. 147.85, कारण इथे क्विक मूव्ह मध्ये आपल्याला सेकंड टार्गेट देखील, म्हणजे हा जो इथला टार्गेट आहे, थर्ड टार्गेट आय वुड से, थर्ड टार्गेट देखील मिळू शकतो. सो जर का इथून रिव्हर्स होण्याची पॉसिबिलिटी वाटली तर आपण 157 लाच बुक करू, 157.8 ला बुक करू. ठीक आहे. पहिली 5 मिनिटं आता क्लोज होत आहेत, 6 सेकंड फक्त राहिलेली आहेत. पहिली कॅन्डल तरी आपल्या डायरेक्शनने प्रॉपर गेलेली आहे. इथे थोडासा बघितलं तर गॅप डाऊन लगेच झालेला होता ओपनिंग. इथे थोडंसं हे रिकवर इथपर्यंत येईल आणि पुन्हा डाऊन जाईल, पॉसिबिलिटी तरी तशी वाटते. लेट्स सी. येस, अप झालेला आहे. तर इथून पुन्हा रिव्हर्स होतोय की आपल्या डायरेक्शनला येतोय ते पाहावं लागेल. रिव्हर्स झाला तरी आपण कॉस्ट टू कॉस्ट निघणार, काही जास्त मेजर लॉस होणार नाही आपल्याला. लॉस कमीत कमी ठेवणं मेन टार्गेट आहे आपलं, राईट. आपण जे प्रत्येक ट्रेडमध्ये करतो, प्रॉफिट कमी झाला नाही झाला तरी एक वेळेस चालेल, पण लॉस कमीत कमी ठेवायचा. मार्केट नेहमीच आपल्या ऑपोजिट जाणार नाही. कधी कधी ते सरळ फॉल होईल, सरळ वर जाईल, किंवा आपल्याला लगेच टार्गेट देखील हिट करून देईल, किंवा थोड्या वेळाने का होईना स्लोली अँड स्टडीली टार्गेट हिट करेल. परंतु लॉस मेन मॅनेज करणं महत्वाचं आहे, राईट. सो तीच गोष्ट आपण आता केलेली आहे, ट्रेलिंग स्टॉप लॉस मूव्ह केलेला आहे. थोडा वेळ आता इथे घेईल, थोडं रिव्हर्स देखील होत आहे. ही कॅन्डल आता क्लोज कुठे होते हे महत्वाचं आहे. प्रिव्हियस कॅन्डलचा लो ब्रेक केला तर चांगला मूव्ह येईल. इथे आपण बघू शकतो लो ब्रेक करत करतच खाली आलेले आहेत. इथे देखील आता लो ब्रेक नाही केला तर इथे थोडंसं साईडवेज किंवा थोडं एक रिट्रेसमेंट देखील बघायला मिळू शकते. पण रिट्रेसमेंट आली तर आपण इथे आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होऊन जाईल, विच इज फाईन. कॅन्डल क्लोज कुठे होते हे मित्रांनो बघूया. मी थोडा थांबतो इथे. इथे मित्रांनो स्पॉटमध्ये प्रिव्हियस कॅन्डलचा लो ब्रेक केलेला आहे, परंतु जसं आपण आतापर्यंत ह्या 4-5 कॅन्डलमध्ये ट्रेंड बघत आलेलो आहोत, एवढा स्ट्रॉंगली लो ब्रेक नाही झालेला आहे. आणि इनफॅक्ट क्लोजिंग कुठे होते हे महत्वाचं राहील. जर काही ते लोच्या खाली क्लोजिंग नाही दिली तर इथे थोडंफार रिट्रेसमेंट देखील बघायला मिळू शकते, किंवा एक ऍटलीस्ट थोडा वेळ साईडवेज होऊ शकते. सो क्लोजिंग महत्वाची राहील इथे. ऑप्शन चार्टवर थोडंसं रिट्रेसमेंट दिसत आहे इथे आपल्याला. ते आपण इन बिटवीन बाकीचे इंडेक्स कसे बिहेव करतात ते देखील बघू शकतो. इथे बँक निफ्टी तर फॉल होतो आहे. आय थिंक निफ्टी आयटी थोडा अपोज जात आहे. येस, निफ्टी आयटी मुळे थोडंसं अपवर्ड मुवमेंट होते आहे. निफ्टी आयटी मध्ये आता इन्फी बघू शकतो आपण. येस, इन्फी मध्ये अपमूव्ह होते. देन टीसीएस, दोन मेजर कॉम्पोनेंट. टीसीएस पुल करते मेनली, आणि ओव्हरऑल आयटी इंडेक्स. बाकी आपण जर का पाहिलं इथे तर एचडीएफसी बँक स्ट्रेट फॉल आहे. देन रिलायन्स मध्ये पण कंटिन्यू फॉल आहे. आयसीआयसीआय बँक फॉल करते. सो आयटी फक्त आपल्याला इकडे होल्ड करत आहे. आयटी थोडं जरी वीक झालं तरी आपल्याला आपले टार्गेट इझिली मिळू शकतात. लेट्स सी आयटीसी कसं आहे, आणि एल एन टी देखील. आयटीसी एल एन टी देखील जास्त सपोर्ट नाही करत आहे. इंडिया विक्स मित्रांनो थोडं रेस झालेलं होतं, ते इकडे पुन्हा कूल डाऊन झालेलं आहे. इंडिया विक्स थोडंसं अप जाणं देखील गरजेचं आहे, सो दॅट व्हॉलॅटिलिटी वाढेल आणि इकडे डाऊन साईडला स्पेसिफिकली आपल्याला ट्रेड आपले प्रॉपरली टार्गेट हिट होतील. हे जेवढं कूल डाऊन होईल तेवढं मार्केट थोडंसं साईडवेज होऊ शकेल, किंवा रिव्हर्सल देखील होऊ शकेल. सध्या 13.5 इंडिया विक्स चालू आहे. बँक्स आर इन अवर सपोर्ट बट नॉट आयटी. आयटी देखील थोडंसं निगेटिव्ह दिसत आहे इथे. लेट्स सी ह्या कॅन्डलला आयटी सपोर्ट करेल का आपल्याला, कारण ही 15 मिनिटाची कॅन्डल बनेल. मी ते तुम्हाला दाखवतो एक. सो इथे फर्स्ट 15 मिनिट पूर्ण निगेटिव्ह बनलेली होती कॅन्डल, आणि त्यानंतर
ही सेकंड जी आहे इथे विक नाही बनवली पाहिजे. लॉंग विक जर का क्रिएट झाली तर आपल्यासाठी डिफिकल्ट राहील. परंतु इथे जर का स्ट्रॉंग क्लोजिंग दिली ऍटलीस्ट ह्या लेवलच्या जवळ किंवा इथे खाली ब्रेक करून, तर जास्त बेनिफिशियल राहील आपल्याला. ठीक आहे, पाहूया आता वरती आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट करते की खाली येऊन आपला टार्गेट हिट करेल ते. इथे क्विक फॉल येत आहे मित्रांनो. प्रिव्हियस कॅन्डल ग्रीन क्लोज झालेली आहे बिकॉज ऑफ एल एन टी. एल एन टी मध्ये एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनलेली होती. बाकी ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी निगेटिव्ह कॅन्डल फॉर्म झालेली होती. आणि आता एक चांगली निगेटिव्ह कॅन्डल बनत आहे स्पॉट मध्ये. बँक निफ्टी आणि आय टी, आता आय टी, बँक निफ्टी आणि आय टी थोडेसे कॉन्ट्राडिक्टरी ट्रेड करत आहेत, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. लेट्स सी इथे आता आपला टार्गेट हिट होईल का ते. बहुतेक तरी या कॅन्डलला व्हायला हवा. टार्गेटच्या जवळ आलेला आहे मित्रांनो. मी इथे क्विकली रेडी राहतो आपल्या 50 साठी. इथे 147 साठी पहिला मी सेट करतोय मॉडिफाय. आणि जर का 147 पर्यंत क्विक मूव्ह नाही आला तर मात्र आपण 158च राईट, नाही 157 साठी देखील आपण रेडी राहू. ओके, 157 ऑलमोस्ट हिट केलेलं. 158 आलेला होता. 157.8 आपला टार्गेट होता 40 पॉईंटचा. थोडंसं वाट बघूया, 3 मिनिट अजूनही बाकी आहेत. क्विकली इथे पण खाली टच करेल का हे पाहावं लागेल. अन्यथा आपण 157.8 ला एक्झिट करू. टच नाही केलेला, 158 वर आलेला होता. सो वी विल हॅव टू वेट. इथून जर का मार्केट रिव्हर्स जायला लागलं तर मात्र मी जास्त वेळ थांबणार नाही. मी साधारण इथे 177च्या रेंजलाच निघणार, कारण की इथे फक्त 0.2 साठी राहिलेला होता टार्गेट. 0.2 खूपच नॉमिनल आहे. सो इथे मी जर का रिव्हर्स झालं तर 177.8 ला मी एक्झिट करणार. मी त्यासाठी देखील रेडी नाही. अजूनही 2.5 मिनिट बाकी आहे. बँक निफ्टी आणि आय टी मध्ये मित्रांनो चांगला फॉल आलेला दिसतोय, परंतु निफ्टी आय टी इफ यू सी ओव्हर हिअर एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनवत आहे, त्याच्यामुळे अजूनही पूर्णपणे फॉल येत नाही. निफ्टी बँक जर का आपण पाहिलं, सी ओव्हर हिअर फॉल आलेला आहे. रिलायन्स मध्ये देखील फॉल आलेला असणार. येस, त्याच्यामुळे ही एक स्ट्रॉंग निगेटिव्ह बनत होती. परंतु निफ्टी आय टी पूर्ण खेळ खराब करत आहे आपला. निफ्टी आय टी ऍटलिस्ट थोडीशी या लेवलला जरी राहिली असती, खाली राहिली असती, स्ट्रॉंग बुलिश न बनता ऍटलिस्ट न्यूट्रल जरी राहिली असती तरी एक वेळ चाललं असतं. परंतु इथे आता आपल्याला चेंज करावं लागू शकतं. लेट्स सी, मी इथे इमिडिएटली सेट नाही करत आहे. आपल्याला मॉडिफाय करावं लागू शकतं. कॅन्डल क्लोजिंग महत्वाची राहील. प्रिव्हियस ही कॅन्डलच्या खाली क्लोज होणं जरा जास्त इम्पॉर्टंट राहील. अन्यथा इथून थोडं रिव्हर्सल होण्याची पण पॉसिबिलिटी बनू शकेल. निफ्टी आय टी बघा येते पूर्ण अप करत आहे. पूर्ण आपली जी डाऊन मूव आहे त्याला न्यूट्रलाइज करत आहे. सो इट हॅपन्स मित्रांनो, कधी कधी बँक निफ्टी आणि निफ्टी आय टी कॉन्ट्राडिक्टरी. आता डे हाय पण इकडे ब्रेक करते निफ्टी आय टी. डे हाय ब्रेक करून क्लोजिंग दिली आहे. इथून कंटिन्युटी येते. निफ्टी बँक पण त्याला सपोर्ट करते का किंवा रिलायन्स सपोर्ट करते का, आता हे पाहावं लागेल. इम्पॉर्टंटली रिलायन्सचा बघूया इथे काही करता याच्यानंतर. लो ब्रेक करतोय की पुन्हा अप जातोय. स्लो ब्रेक करण्याची पॉसिबिलिटी वाटत आहे. लो ब्रेक तर केला आहे, अजून थोडं खाली येणं गरजेचं आहे. येस, खाली येत आहे. एचडीएफसी बघूया. एचडीएफसी एवढं जास्त नाही म्हणजे. आय टी काय करतंय नशीब, थोडं तरी खाली येतं इथे. इथे आता मित्रांनो फक्त 0.2 बाकी होतं. सो 158 पर्यंत ज्या ऑर्डर होत्या त्या इथे एक्झिक्यूट झालेल्या आहेत. नाव आता इथे काही ज्या पेंडिंग ऑर्डर असतील, ज्या एक्झिक्यूट नाही झालेल्या आहेत त्या असतील. प्लस इथे आता ह्या कॅन्डल खाली स्टॉप लॉस देखील काही जणांनी इथे सेट केलेले असतील. सो कदाचित आपल्याला इथे ज्यांनी ऑप्शन बाईंग केली असेल, इथून
एक सडन फॉल थोडा अजून येऊ शकतो, 5-7 पॉईंट अजून थोडा फॉल येऊ शकतो इथे, राईट. सो 5-7च्या ऐवजी 10 पॉईंट आला तर आपल्याला इथे आपलं टार्गेट मिळून जाईल. अन्यथा इथून जर का थोडं रिव्हर्स होत असेल, खाली येऊन पुन्हा वर जात असेल, तर मग आपण 157.8 ला एक्झिट करू. आणि इथूनच आता हे निफ्टी आयटी पुन्हा रिव्हर्स होत आहे. सो इथूनच जर का उलटा गेलं तर आपण 177.8 ला देखील रेडी आहोत. खाली येत आहे. या स्ट्राईक प्राइस स्पेसिफिकली मार्केट डेप्थ चेक करतो एकदा. सेलर्स बघा इथे भरभरून आहेत, 6 लाख सेलर्स आहेत अगेन्स्ट 2.75 ऑफ 2.5 वी कॅन से. सेलर्स इथे भरभरून आहेत, ऑलमोस्ट 157 आता हिट करत आहेत. मी आता 157 साठी रेडी राहणार आहे. 158.5 आलेले आहे. प्रिव्हियस कॅन्डलचा इथे लो ब्रेक नाही झालेला आहे. आयटी थोडासा सपोर्ट अजून करणं गरजेचं आहे आपल्याला, कारण आयटी रिव्हर्स डायरेक्शन मध्ये जात असेल तर इथे पुन्हा उलट जाऊ शकतंय. प्रिव्हियस कॅन्डलचा लो ब्रेक नाही झालेला आहे अजून. 40 पॉईंट साठी देखील थोडासा येऊन टच करून रिव्हर्स होत आहे. पाहूया, वाट पाहूया मित्रांनो. ह्याच गोष्टी मित्रांनो ट्रेडिंग मध्ये शिकायच्या असतात, की कोणत्या क्षणी एक्झिट घ्यायची, कोणत्या क्षणी होल्ड करायचं आहे, कारण की ह्याच गोष्टी गेम चेंजर देखील ठरतात. सो इथे पुन्हा रिव्हर्सल कॅन्डल बनलेली आहे, लॉंग वीक बनलेली आहे. लेट्स क्विकली चेक एचडीएफसी आणि रिलायन्स. रिलायन्स देखील रिव्हर्स होत आहे, त्याच्यामुळेच कॅन्डल पूर्ण अपवर्ड बनलेली आहे. इथे आपल्याला पुन्हा एकदा शफल करावं लागणार आहे. 177.6. लेट्स सी. या ट्रेड मध्ये मित्रांनो आपण लॉस घेणार नाही, दॅट इज फॉर शुअर. झाला तर प्रॉफिटच होईल, आणि तो किती होईल हे आता मार्केटवर डिपेंड आहे. रिलायन्स, एचडीएफसी, निफ्टी आयटी, स्पेसिफिकली इन्फोसिस आणि टीसीएस त्यामध्ये कसे परफॉर्म करतात हे इम्पॉर्टंट आहे. सो ही सायकोलॉजी मित्रांनो खूप महत्वाची राहते, आणि तेच आपण इथे रेकॉर्ड करून लाईव्ह ट्रेड मध्ये आपल्या समोर मांडत आहोत. सो तुम्हाला हे जर का अनालिसिस आणि ही सायकोलॉजी जी आपण मेंटेन करत आहोत ही जर का आवडत असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण डेली बेसिसवर मी प्रत्येक ट्रेड माझा रेकॉर्ड करत आहे. कुठेही ओव्हर ट्रेडिंग आपण करत नाही आहोत, आणि प्रत्येक ट्रेडचा मी व्हेरीफाईड पीएनएल आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करत आहे. सो पूर्ण ट्रान्सपरन्सी सहित आपण हे सगळे ट्रेड रेकॉर्ड करत आहोत आणि आपल्या समोर आपल्या नॉलेजसाठी प्रेझेंट करत आहोत. सो तुमच्या सपोर्टची देखील तेवढीच रिक्वायरमेंट आहे मित्रांनो. राहिलेला आहे कॅन्डल क्लोज होण्यासाठी. डिफिकल्ट वाटत आहे थोडस इथे. आता जर का मार्केट डेप्थ बघितली तर इथे सी बायर सडनली 1 लाख बायर सडनली वाढलेले आहेत इथे. मगाशी आपण बघितलं तेव्हा 2.5 लाख होते, आता 3.5 लाख झालेले आहेत ऑलमोस्ट. सेलर्स हटलेले नाहीयेत, सेलर्स अजूनही आहेत इंटॅक्ट, परंतु हे निफ्टी आयटी थोडस चेंज करत आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होत आहे. रिलायन्स थोडस निगेटिव्हच आहे अजूनही. एचडीएफसी ने एक लॉंग वीक बनवलेली आहे, काइंड ऑफ हॅमर पॅटर्न क्रिएट करत आहे इथे. आयटी थोडा अजून फॉल होतोय. आयटीने सपोर्ट करणं गरजेचं आहे. जेव्हा आयटी समजा खाली येईल त्यावेळेस एचडीएफसी रिलायन्स वर जाईल, असं देखील इन्व्हर्स प्रपोर्शन होऊ शकते. सो काही हरकत नाही, थोडा इनफॅक्ट टाइम लागला तर आपल्यासाठी बेनिफिशियलच आहे. आपण ऑप्शन सेलिंग केलेले, आपल्या टाइम डिकेचा देखील बेनिफिट इकडे होऊ शकतो. राईट, निफ्टी आयटी पण थोडा निगेटिव्ह बनत आहे. ही कॅन्डल एक निफ्टी आयटी मध्ये चांगली बनत आहे. आता इथे फॉलो थ्रू कॅन्डल जर का बनली तर आपल्या इथे टार्गेट येऊन जाईल. आय हॅव टू बी रेडी. सारखी आपण इथे ऑर्डर चेंज करत आहोत, बट दॅट इज नेचर ऑफ दिस ट्रेडिंग. वी हॅव टू बी रेडी फॉर ईच सिनारिओ. ट्रेलिंग स्टॉप लॉस आला तरी आपण रेडी असायला हवं, किंवा टार्गेट आला तरी देखील रेडी असायला. ते स्पॉट मध्ये अजूनही फर्स्ट टार्गेट जो होता त्याच्या जवळपासच प्राइस मूव्ह करत आहे, परंतु इथे आपली ऑप्शन चार्ट मध्ये सेकंड टार्गेटच्या जवळ प्राइस आलेली आहे. इट इज द इम्पॅक्ट ऑफ डीके. 158.5, 158 आणि आपला 157.8 होता. लेट्स सी ही कॅन्डल ब्रेक करते का. निफ्टी आयटी मध्ये तर बऱ्यापैकी फॉल येत आहे. यावेळेस कदाचित निफ्टी बँक सपोर्ट करत नसावी. ॲज एक्सपेक्टेड. दोघांचे इन्व्हर्स
प्रोपोर्शन मध्ये मुवमेंट चालू आहे. लुक ॲट रिलायन्स. रिलायन्स थोडा अजूनही सपोर्ट मध्ये आहे. रिलायन्स एक मेजर कॉम्पोनंट आहे. रिलायन्स निगेटिव्ह राहिला तर निफ्टी एवढा इझिली वर नाही जाऊ शकणार. अँड लेट्स लुक ॲट HDFC ऑल्सो. HDFC पुल करून वर घेऊन चाललंय. इकडे चांगली एक हॅमर कॅन्डल बनवलेली आहे. सो इथे थोडंसं पुलबॅक येऊ शकतो. वी हॅव टू वेट नाव. रिट्रेसमेंट येत आहे इथे मित्रांनो, आणि रिट्रेसमेंट मध्ये प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक झालेला आहे. कॅन्डल क्लोजिंग जर का या प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या वर झाली तर मात्र कदाचित इकडनं रिव्हर्सल देखील येऊ शकतो. यावेळेस निफ्टी बँक बघितली तर थोडे इन्व्हर्स होत आहे. निफ्टी बँक मध्ये देखील ICICI बँक मेजर आहे जी रिव्हर्स होत आहे. HDFC बँक EPC थोडं निगेटिव्ह होत आहे. रिलायन्स थोडंसं निगेटिव्हच आहे, परंतु ICICI बँक आणि मेनली L&T हे दोन स्टॉक्स आहेत जे निफ्टीला पुल करत आहेत. अन्यथा IFC ओव्हर निफ्टी बँक एवढी जास्त पॉझिटिव्ह नाही झालेली आहे, आणि निफ्टी IT देखील निगेटिव्ह आहे. सो इथे स्पॉट तरी देखील पॉझिटिव्ह आहे बिकॉज ऑफ ICICI अँड L&T. दीज टू आर हेवी वेट इन निफ्टी. सो तरी देखील इथे बॉडी आपण जर का पाहिली ह्या कॅन्डलची, तर ह्या कॅन्डलपेक्षा बॉडीपेक्षा इथे आपल्याला डीकेमुळे ऑलमोस्ट इकडे बॉडी न्यूट्रलच झालेली आहे ही कॅन्डल. बघूया आता. आता आपण इथे चेंज नाही करणार आहोत. जोपर्यंत 157.8 पूर्णपणे ब्रेक नाही करत तोपर्यंत आपण चेंज नाही करणार आहोत. ओके, 157.8 ब्रेक केलेला आहे. मी इथे माझी हेजिंग पोझिशन जी होती ती पण सेट करतो आणि इथे 157.8 लावतो आहे. इथून जर का मार्केट रिव्हर्स जात असेल तर मात्र आपण आपली पोझिशन क्लोज करणार आहोत. इथे ही लो ब्रेक करणं गरजेचं आहे मित्रांनो. लो ब्रेक नाही करत आहे. मी मॉडिफाय करतो ऑर्डर. राईट, आता ह्या लेवललाच आपण निघून गेलो. इथे हेजिंग कॉस्ट आपल्याला ऑलमोस्ट 1200 रुपये लागत आहे. पण 57.8 आता आपण सेट केलेला आहे टार्गेट. बघूया आता हिट होतोय की नाही होतोय. मार्केट त्याचं चेक करूया. 159चा आलेला आहे. 160 159च्या रेंज मध्ये आहे. इथे बायर्स साधारण त्याच रेंज मध्ये आहेत. इथे सेलर्स जरा अजून वाढलेले आहेत. चान्सेस आर व्हेरी हाय की आता आपला टार्गेट हिट होऊन जाईल. बट यू नेव्हर नो. मार्केट इज सुप्रीम. इथे अजूनही स्पॉट मध्ये लो ब्रेक नाही झालेला आहे, त्यामुळे अजूनही काहीही सांगता येत नाही. इथे निफ्टी बँक एकदा चेक करूया. निफ्टी बँक इज इन सपोर्ट, नॉट निफ्टी IP दिस टाइम. ICICI बँकचा मूव पूर्णपणे इन्व्हर्सचा दिसत आहे, आणि आय थिंक L&T देखील सपोर्ट मध्ये आहेच. आता आपला इथे जस्ट टच करून रिव्हर्स झाला तर इथे आपण 177 ला एक्झिट करणार आहोत मित्रांनो. एनी हाऊ इथे आता आपण टार्गेट सेट केलेला होता, परंतु आता जर का रिव्हर्स होत असेल तर 177 ला निघणार आहोत. मी त्यासाठी देखील रेडी आहे. कधी कधी या गोष्टी घडतात मित्रांनो. सो वी हॅव टू बी रेडी फॉर ऑल सिनारियोज. प्रॉफिट किती द्यायचा हे मार्केट ठरवेल. लॉस किती घ्यायचा हे आपण ठरवायचं. राईट. सो त्याप्रमाणे आपण लॉस ट्रेड करत करत आलेलो आहोत, आणि ह्या ट्रेडमध्ये ऍटलीस्ट आपण प्रॉफिट मध्येच निघणार आहोत. काहीही झालं तरी, रिव्हर्स झालं तरी पण आता प्रॉफिट मध्येच निघणार आहोत. फक्त प्रॉफिट किती होईल हे मार्केट डिसाईड करेल. आता इथून रिव्हर्सल चांगलं होत आहे, फक्त जस्ट टच करून रिव्हर्स होत आहे. हार्ड टू डायजेस्ट नाव, बट यू हॅव टू एक्सेप्ट इट. एक आपल्याला अजून फॉल एक्सपेक्टेड होता, परंतु तसा आलेला नाहीये. प्रिव्हियस कॅन्डलचे क्लोजिंग इथे पाहिले तर लो ब्रेक केलेले नाहीये कुठेच.
तो लो ब्रेक न झाल्यामुळे आपल्याला जो आपला 147चा टार्गेट होता तो नाही मिळाला, परंतु आता बघूया इथे 157.85 तरी मिळतो आता. 1.5 मिनिट बाकी आहे अजूनही कॅन्डल क्लोज होण्यासाठी. मित्रांनो टार्गेट हिट व्हायला आलेला आहे. इथे पोझिशन क्लोज क्लोज पोझिशन दोन्ही पोझिशन क्लोज केलेल्या आहेत. आपण इथे 158च्या टार्गेटला निघालेलो आहोत. लेट मी चेक माय ऑल पोझिशन्स ओव्हर हिअर. ऑर्डर्स मध्ये दाखवतो 157.8 ला आपली एक्झिक्यूट झालेली आहे ऑर्डर, आणि इथे आपली हेजिंग पोझिशन देखील 12.35 ला एक्झिट झालेली आहे. हेजिंग कॉस्ट मित्रांनो इथे आपल्याला 1200 रुपये पडलेली आहे. आणि ठीक आहे, फ्रायडेच्या दिवशी थोडेसे जास्त हेजिंग कॉस्ट जाते, बट दॅट्स ओके. आपण आपल्या रूल बेस नुसार ट्रेडिंग घेतलेली आहे आणि ओव्हरऑल 595 प्रॉफिटच अर्न केलेला आहे. नाव वी विल कॅरी फॉरवर्ड दिस प्रॉफिट टू अ सेकंड ट्रेड, आणि सेकंड ट्रेड मध्ये बघूया आपण की नक्की आपण हा प्रॉफिट कंटिन्यू करू शकतोय की आपला तिकडे स्टॉप लॉस येत होतोय. राईट. सो आफ्टरनून ट्रेडसाठी मित्रांनो दुपारी व्हिडिओ येईल, तो पाहायला विसरू नका. आणि ह्या मॉर्निंग ट्रेडचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, सायकोलॉजी आवडली असेल, तर या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच अँड आय विल सी यू ॲट द आफ्टरनून ट्रेड.